काय सांगाल, कुठल्या प्रभागातून निवडणूक लढताय, काय मुद्दे घेऊन समोर आहे? प्रभाग क्रमांक 9 मधून मी ह्यावेळेस ही प्रभाग क्रमांक 9 मधून मी इलेक्शन लढवणार आहे आणि अखेर आमचं ठरलंय ह्याच प्रभागातून आम्ही इलेक्शन लढणार आहे, हे निश्चित झालंय. आता ज्या पद्धतीनं तुम्ही राहायला दुसरीकडे आहात, बरोबर. इथं अतिक्रमण होते अशी चर्चा आहे. अतिक्रमण म्हणता नाही येणार. ह्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 25% भाग हा आमच्या पिंपरी मतदारसंघातला आहे आणि बाकीचा 75% भाग हा भोसरीतला आहे. पण त्या भोसरीतल्याही भागात आम्ही केलेले विकास खूप आहेत, आम्ही विकास कामं केलेले खूप आहेत. आणि ह्या पॅनलमध्ये राहुल भोसले असतील, वैशालीताई असतील, अजून जर मासोळकर कुटुंबातले असतील, त्यांनी पहिल्यापासून इथं खूप चांगला हे केलाय, प्रभाग चांगला स्वीकारला, म्हणजे कामं चांगले केलं. त्यामुळे आम्हाला ह्या प्रभागात अडचण नाहीये. परंतु एक तुमचे वडील विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, म्हणून एक दबाव तंत्र अवलंबून मग सिद्धार्थला इथं उतरवलं जाते अशी चर्चा आहे. तसं लोकांमध्ये चर्चा, पण तसा काहीच दबाव नाहीये. तुम्ही जर विचारायला गेलं तर कार्यकर्ते सगळे आज आमच्या सोबत आहेत. एक घराणेशाहीचा आरोप पण होऊ शकतो. नाही, घराणेशाही म्हणता नाही ना, कारण की मी जर काम करतोय तर जनतेने मला जर आज तुम्ही प्रतिसाद बघितला तर ही जनता मला स्वीकारते. त्याच्यामुळे मी आज हा इलेक्शन लढवतोय आणि मला कामाचा अनुभव आहे. सिद्धार्थला इतर पक्षातून पण काही ऑफर आले? नाही, असं काही नाहीये. इतर पक्षात माझे भरपूर मित्र आहेत, तर अशीच आमची चर्चा होत राहते. पण आम्ही अजित दादा पवारांचे कायम एकनिष्ठ आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत एकनिष्ठच राहणार. पण विचारणा काय झाली? नाही, इतर पक्षातून असं काहीच की, नाही. तुम्ही या इकडून लढा. असं काहीच नाही. कुठल्या पक्षाकडून, भाजप नाही, असं काहीच नाही. कारण मोठ्या असं- प्रमाणात तिकडे जात आहेत सगळे. असं काहीच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.